आता मित्र म्हणजे कोण? इथे मित्र या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. आपल्या ओळखीचे, परिचयाचे अनेक जण असतात. याचा अर्थ ते सारे आपले मित्रच असतात असे नव्हे. मित्र म्हणजे जो तुमच्या सुख-दुःखात मनापासून सामील होतो तो. तुमचा आनंद अथवा दुःख स्वतःचेच मानतो तो. सुरुवातीच्या काळात भाषण करताना तुमची काही ना काहीतरी गफलत होणे अत्यंत स्वाभाविक असते. अशा वेळी बरोबरच्या व्यक्तीने तुमची चूक हळूवारपणे तुमच्या लक्षात आणून द्यायची असते. ती चूक पुन्हा पुन्हा सांगून फिदी हसून तुम्हाला नाउमेद करायचे नसते. तुमच्यापेक्षा छोट्या वयाच्या वा थिल्लर वृत्तीचा तुमचा मित्र ही जबाबदारी पार पाडू शकणार नाही. म्हणूनच कुणीही आपण होऊन बरोबर यायला तयार असेल तरी त्याला बरोबर न्यायचे की नाही हे ती व्यक्ती बघून ठरवा. मित्रांवर वा मैत्रिणींवर इम्प्रेशन पाडायचे असेल तर अगदी सुरुवातीच्या भाषणांना त्यांना बरोबर नेऊ नका. हे सारे जण तुम्हाला सांभाळून घेण्यात कमी पडतात, त्यामुळे त्यामागील आपला हेतू साध्य होत नाही हे एक, आणि सुरुवातीला त्यांच्या उपस्थितीचेही आपल्या मनावर दडपण येते हे दुसरे. यापेक्षा छानपैकी भाषणे करायची सवय झाली की अशा मित्रांचा घोळका जरूर बरोबर न्या. तुमचे सारे मनोरथ पुरे होतील. हो, पण भाषणाच्या वेळी मात्र तुम्ही स्वप्नरंजनात गुंतणार नाही ही काळजी घ्या. घरातील मोठ्या व्यक्तींना मात्र केव्हाही बरोबर न्यायला हरकत नाही. त्या कदाचित तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन करू शकणार नाही, पण त्या तुम्हाला हमखास पाठिंबा मात्र देणाऱ्या असतील.